प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये मी देवाचा सेवक आजच्या संदेशामध्ये तुमचं मनापासून स्वागत करीतो. प्रियानो, देवाचं वचन हे मधापेक्षा गोड, रुपयापेक्षा शुद्ध आहे आणि ही देवाची वचनं अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्यासारखी आहेत. शास्त्रामध्ये देवाचं वचन म्हणतं, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत त्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर बरं होईल. प्रियजनांनो, देवाचा संदेश जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा ते वचन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अंधारातून काढून प्रकाशात आणतात, आजारातून काढून आरोग्यात आणतात, अस्वस्थ भयभीत जीवन बदलून तुम्हाला स्थिर करतात, तुमच्या लटपटणाऱ्या गुडघ्यांना हिंमत देतात. कारण हा देवाचा शब्द आहे. येशूने शब्द बोलला आणि भूत निघून गेली. येशू ख्रिस्ताच्या शब्दाने लाटा आणि वादळ देखील शांत झालेत. येशू ख्रिस्तानं कुष्ठ्याला स्पर्श केला आणि तो देखील शुद्ध झाला. माझ्या प्रियानो, ही पवित्र शास्त्रातील ही पवित्र परमेश्वराची पवित्र वचनं आहेत. प्रियानो, ही वचनं ही तुमच्या देहाला आरोग्य आणि हाडांना सत्व देणारे आहेत. म्हणून संदेश ऐकत असताना ते मनोरंजन नाही आहे, हे तुमच्या आत्म्याचं खाद्य आहे. हे तुमच्या देहाला आरोग्य देणारं आणि हाडांना सत्व देणारं असं हे संदेश असतो. म्हणून आज जर त्याची वाणी ऐकाल तर तुम्ही नक्की आशीर्वादित व्हाल. आजच्या संदेशामध्ये आपण मत्ती कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 13 ते 20 पर्यंत आपण काही वचनावर आज मनन करणार आहोत. मत्ती 16, 13 ते 20. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिपाच्या कैसरेकडल्या प्रांतात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यास विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते बोलले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यास म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, हा शास्त्र भाग तुम्ही ऐकलेला आहे, वाचलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना फिलिपाच्या कैसरेकडल्या प्रांतामध्ये तो घेऊन गेलेला आहे. जर बारकाईनं या शास्त्र भागाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, यरुशलेमापासून दूर थोडस बाजूला आणि यरुशलेम मधील पवित्र स्थानांपासून जर की एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्त या शिष्यांना घेऊन जात आहे. आम्हाला ठाऊक आहे, कुणी काही आपल्याला गोपनीय विचारपूस करणार असेल, गुपित सांगणार असेल, तेव्हा तो म्हणतो जरासं आपण बाजूला जाऊ. प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं डोंगरावरून प्रवचन दिलं, 5 भाकरी 2 मासे खाऊ घातले. नदीकाठी देखील प्रभू येशू ख्रिस्तानं समुद्राला शिक्षण दिलं, स्वर्गाच्या गोष्टी सांगितल्या आणि लोकांना बरं केलं. पेत्राच्या जाळ्यामध्ये मासे दिले आणि घरामध्ये प्रवेश गेला. शिमोन पेत्राच्या सासूचा ताप घालवला. ज्या घरामध्ये येशू ख्रिस्त होता, खूप गर्दी होती, त्या 4 चौघांनी उचलून एका पक्षघाती मनुष्याला वरून खाली उतरलं, त्याला बरं केलं. आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्त सभास्थानात गेला, तिथंही त्यानं स्वर्गाच्या आणि दाखल्याद्वारे अनेक गुड गोष्टी सांगितल्या आणि लोकांनी आश्चर्य केलं, पश्चाताप केला. आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्तानं घरामध्ये जाऊन रोग्यास बरं केलं. रस्त्यावर जे आंधळे होते त्यांना येशूनं बरं केलं. नदीकाठी, डोंगरावर, सभास्थानात, पुष्कळ ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं अद्भुत कार्य केलं आणि या 12 शिष्यांनी येशू ख्रिस्ताला हे सर्व अद्भुत कार्य करताना पाहिलं होतं, अनुभवलं होतं.
काना येथील लग्नात पाण्याचा द्राक्षरस करताना तो त्यांनी चाकला होता. 5 भाकरी 2 मासे येशू ख्रिस्तानं 5,000 जीव घातले होते. त्यानं ते हातात घेऊन प्रार्थना केली आणि 5,000 जीव घातले. 12 टोपल्या त्यांना प्रभू येशू ख्रिस्तानं दिल्या होत्या. पाण्यावरून येशू चालत त्यांच्याकडे आलेला त्यांनी अनुभवला. अंधांचे डोळे उघडणारा येशू ख्रिस्त, मेलेल्या लाजरसला उठवणारा येशू ख्रिस्त. माझ्या प्रियानो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, या 12 शिष्याने येशू ख्रिस्ताला अंधांचे डोळे उघडताना पाहिला, कुष्ठ्या शुद्ध करताना पाहिला, मेलेल्यास उठवताना पाहिला, 5 भाकरी 2 मासे 5,000 जीव घालताना पाहिला, पाण्यावरून चालताना पाहिला. आणि या सगळ्या शिष्यानी हे अनुभवलं होतं की येशू पाप्यास क्षमा करणारा, रोग्यास बरं करणारा, अंधांचे नेत्र उघडणारा, मेलेल्यास उठवणारा असा देवाचा पुत्र आहे. आणि मग एक दिवस त्यांच्या जीवनामध्ये ही वेळ आलेली आहे, हा प्रसंग आलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त या सर्वांना एका बाजूला या फिलिपाच्या कैसरकेल्या प्रांतात घेऊन जातो आणि त्याने शिष्यास विचारलेलं आहे की मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात. तो हा प्रश्न लोकांना विचारत नाहीये, तो शिष्यांना विचारत आहे की लोक मला कोण म्हणतात. आज देखील जेव्हा आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताबद्दल लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे अनुमान आणि त्यांचे अंदाज आहेत. कोणी तर त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला हा परदेशातला देव आहे असं म्हणतं, कोणी त्याला हा गरिबांचा देव आहे असं म्हटलं जातं, कोणी तर हा ख्रिस्ती धर्माचा देव आहे असं येशूला म्हटलं जातं. येशू ख्रिस्ताबद्दल अनेक लोकांचे अनेक गैरसमज आहेत. गरिबांचा देव किंवा श्रीमंतांचा देव, परराष्ट्रीयांचा देव, ख्रिस्ती धर्माचा देव. पण आज हा संदेश ऐकणाऱ्या माझ्या प्रत्येक बहीण भावाला मी सांगू इच्छितो, आज ही प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला प्रगट होऊन या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छित आहे. आज ज्यांनी तुम्ही त्या शिष्यांसारखं येशू ख्रिस्ताच्या द्वारे पापक्षमेचा तुम्हाला अनुभव आलेला आहे. तुम्ही पापामध्ये होता आणि पश्चाताप केला, देवाचं वचन तुम्हाकडे आलं आणि पश्चाताप केला आणि येशूने तुम्हाला क्षमा केल्याचा अनुभव आहे. तुम्ही आजारी होता, डॉक्टरनी तुम्ही बरं होणार नाही किंवा मरणार असा रिपोर्ट दिला होता, पण देवाच्या दासांनी सेवकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केल्या आणि येशूने तुम्हाला आरोग्य दिल्याचा अनुभव आहे. तुम्ही गरिबीमध्ये होता आणि येशू ख्रिस्तानं तुम्हाला गरिबीतून, आर्थिक समस्यातून बाहेर काढल्याचा अनुभव तुम्हापैकी अनेकांकडे आहे. माझ्या प्रियजनांनो, बंधू आणि बहिणींनो, आज तो प्रभू येशू ख्रिस्त जो शिष्याना कैसरेकडल्या प्रांतात जाऊन जो प्रश्न विचारत आहे की लोक मला काय म्हणून म्हणतात. आज प्रियानो, या देशामध्ये, या राज्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, हे जे लोक आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबत ते गैरसमज पसरवत आहेत. ख्रिस्ती धर्मियांचा देव, परराष्ट्रीयांचा देव, गरिबांचा देव, खालच्या जातीचा देव. पण आज तुम्हासाठी आनंदाची बातमी ही आहे की येशू ख्रिस्त फक्त खालच्या जातीचा आणि वरच्या परराष्ट्रीयांचा देव नाही, तो मानव जातीचा देव आहे. तो स्वर्ग सोडून पृथ्वीवरती यासाठी आला. येशू स्वतः म्हणतो, मी पाप्यांना तारावयास आणि हरवलेला शोधावयास आलेला आहे. मी सेवा करून घ्यावयासाठी नाही, सेवा करावयास आलेला आहे आणि बहुतांच्या खंडणीसाठी आपला प्राण द्यावास आलेला. आणि तुम्हाला ठाऊक आहे, येशू ख्रिस्तानं, माझ्या प्रियानो, पापी स्त्रियांना, पापी लोकांना क्षमा केली. वधस्तंभावर देखील काट्यांचा मुकुट सहन त्याने केला. हातापायात खीळ टोकले जात होते, कुशीत भाला बोसकला जात होता, फटके बसत होते. पण अशा वेळेला येशू ख्रिस्तानं प्रार्थना केली की हे परमेश्वरा, हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. हा क्षमेचा नियम येशू ख्रिस्ताने जगाला घालून दिलेला आहे. देवाने शेवटपर्यंत मनुष्यावर प्रीती केली, हा प्रीतीचा नियम येशू ख्रिस्ताने या जगामध्ये घालून दिलेला आहे. या जगामध्ये अनेक महावीर, अनेक तत्वज्ञानी झाले, त्यांनी देखील येशू ख्रिस्ताचं शास्त्र वाचलं, अनुभवलं, ऐकलं आणि ते म्हणतात प्रीती म्हणजे येशू आहे, शांती म्हणजे येशू आहे. आणि या जगामध्ये अनेक लोक झालेत ज्यांनी येशू ख्रिस्ताला प्रीतीचा देव, शांतीचा देव, आशीर्वाद देणारा, तारण देणारा देव म्हणून स्वीकारलं. म्हणजे प्रियानो, आज प्रभू येशू ख्रिस्त
या शिष्याने विचारताय, लोक मला काय म्हणतात? तेव्हा ते बोलले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोण एक असे म्हणतात. प्रियानो, येशू बाप्तिस्मा करण्यासाठी आला नव्हता. परमेश्वरानं योहानाला येशू ख्रिस्ताच्या अगोदर बाप्तिस्मा करण्यासाठी पाठवलं होतं. आणि योहानानं स्वतः हे सांगितलं होतं की तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. त्याच्या हातात त्याचं सूप आहे, तो खदा अगदी स्वच्छ करेल, गहू कोठारात साठवेल. आणि या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं जेव्हा येशू ख्रिस्ताकडे पाहिलं, तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. माझ्या प्रियानो, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं पश्चातापाचा बाप्तिस्मा देण्याचं काम केलं. करतो म्हणतो, त्याच्या पायतानाचा बंद सोडवायच देखील मी योग्य नाही, इतकं योहानानं स्वतःला नम्र केलं. माझ्या प्रियानो, योहानानं स्वतः येशूला कबूल केलं की हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. एलिया, इर्मया हे संदेश झाले. त्यांनी पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्त हा तारणारा, हा जगात येणार आहे याची देखील भविष्यवाणी केलेली आहे. मात्र येशू ख्रिस्त या शिष्यांच्या तोंडून ऐकत आहे की लोक तुला बाप्तिस्मा करणारा योहान, कोणी तुला एलिया, कोणी तुला इर्मया, कोणी तुला संदेष्टा म्हणतं. प्रियजनानो, आज देखील या जगामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल संभ्रमावस्था आहे. परंतु आजचा संदेश तुम्हाकडे येत आहे, येशू बाप्तिस्मा देण्यासाठी आला नाही, येशू चिन्ह चमत्कार करावयास आला नाही, तर येशू ख्रिस्त पाप्यांना क्षमा करावयास आलेला आहे. येशू रोग्यांना बरं करावयास आलेला आहे. बहुतांसाठी प्राण वधस्तंभाव द्यावयास आलेला आहे. आणि म्हणून आता येशू म्हणतो 15 वचनात, तो त्यास म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणता? 12 शिष्यांना प्रश्न केला, तुम्ही सगळे मला काय संबोधता? कारण त्याने येशूला अनुभवलं होतं, अंधांचे डोळे उघडताना, पापी स्त्रियांना क्षमा करताना, काना येथील लग्नात पाण्याचा द्राक्षारस करताना, आणि 5 भाकरी 2 मासे त्यांना खाऊ घातले होते. 12 टोपल्या त्यांना प्रवेशनं दिला होता. पाण्यावरून तो त्यांच्याकडे चालत आला होता. लाटा वादळ येशूने शांत केले होते. त्यांच्यासाठी पुष्कळ अनुभव होते, परंतु 11 जण शांत बसले. बरेचदा प्रियजनांनो, या शेवटल्या दिवसामध्ये तुम्हाला विचारलं जाईल, तुमचं येशू बद्दलचं मत काय आहे? वेळ येत आहे प्रियानो. पेत्रानं जे उत्तर दिलं ते समर्पक उत्तर आम्ही आत्म्यांच्या प्रेरणेनं देण्याची वेळ आलेली आहे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या प्रियानो, जो शेवटपर्यंत विश्वासात राहील तो तरेल. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही, तर माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वर्तो त्याचा होईल. आज प्रियजन, हा संदेश तुम्हाकडे येत आहे. तुम्ही येशू ख्रिस्ताला काय म्हणून ओळखलेला आहे? काय तो आंधळ्यांचे फक्त डोळे उघडणारा देव, 5 भाकरी 2 मासे तुम्हाला देणारा, तुमचं घर उभा करणारा, तुम्हाला विवाहासाठी फक्त जोडीदार देणारा, तुम्हाला संतती धन देणगी देणारा, तुम्हाला फक्त अन्न वस्त्र निवारा देणारा? नाही प्रियानो, आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगत आहे, येशू हा धर्माचा नाही तर मानवाचा देव आहे. येशू ख्रिस्त हा कुठल्या राष्ट्राचा नाही तर संपूर्ण राष्ट्रांचा तो देव आहे. माझ्या प्रियानो, तुमचं जीवन ज्या स्थिर झालेलं आहे, तुम्ही जे पापक्षमा पावलेलं आहे, तारण पावलेलं आहे, जीवन पावलेलं आहे, ज्या तुमच्या प्रार्थना ऐकून तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तानं आरोग्य दिलं, जीवन दिलं, तो अनुभव तुमच्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे. शिमोन पेत्रानं उत्तर दिलं, 11 शांत झालेत. आज अनेक लोक शांत झालेले आहेत ही परिस्थिती बघून. आज अनेक लोक अस्वस्थ आहेत, भयभीत आहेत. माझ्या प्रियानो, घाबरू नका, काळजी करू नका. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जेव्हा तुम्हाला धरून देतील, न्यायासना पुढे नेतील, काय बोलावं याची काळजी करू नका. स्वतः परमेश्वर तुमच्या मुखात शब्द घालेल. पेत्राने उत्तर दिलं, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, शिमोन पेत्र, येशू ख्रिस्ताची जेव्हा पहिल्यांदा त्याला ओळख झाली, तेव्हा तो रात्रभर ज्यानं जाळं टाकलं, एकही मासा मिळाला नव्हता, असा थकलेला माणूस,
परंतु येशू ख्रिस्तान त्याला दुरून पाहिलं, त्याच्या जवळ तो आला आणि तो त्याला म्हणतो, तुझी बोट मला दे. शिमोन पेत्रानं बोट दिली. मी त्या बोटीतून येशूनं प्रवचन दिलं, लोकांना बरं केलं. नंतर येशू शिमोनाला म्हणतो, मी सांगतोय तिथं जाळं टाक. शिमोनानं सांगितलं, प्रभू मी रात्रभर जाळं टाकलं, एकही मासा नाही, परंतु तू म्हणतोस म्हणून. या पेत्रानं येशूचं ऐकलं आणि जाळं टाकलं. पुष्कळ मासे त्याला मिळाले होते आणि त्यांना अनुभव घेतला होता की रिकाम्या जाळ्यात मासे देणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. परंतु या सगळ्यापेक्षा योहान 2:41 मध्ये जेव्हा मी वाचतो, तेव्हा हा पेत्राचा भाऊ आंद्रिया हा जेव्हा पेत्राला भेटला होता, तो म्हणतो पेत्राला, आपल्या भावाला, तो सख्या भावाला म्हणतो, मला मसीहा म्हणजे ख्रिस्त सापडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्रानं ही गोष्ट आपल्या भावानं सांगितलेलं सत्य त्यांना ऐकलं आणि विश्वास ठेवला की येशू हा मसीहा आहे, तो ख्रिस्त आहे. माझ्या प्रियानो, देवाचं वचन तुम्ही ऐकलेलं आहात की येशू ख्रिस्त आहे. ख्रिस्त म्हणजे तारणारा, वाचवणारा. आम्ही ऐकून विश्वास धरला पाहिजे. काम झालं की ख्रिस्ताला, माझ्या प्रियानो, अंतर देऊ नका. कामापुरता मामा, ताकापुरती आजी. माझ्या प्रियानो, गरज सरो आणि वैद्य मरो असं म्हणू नका. हा वैद्य मेलेला नाही, हा मरणात उठलेला वैद्य आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, या पेत्रानं समर्पक उत्तर दिलं की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. का? तो म्हटला नाही, मला माझ्या जाळ्यात मासे दिलेला तुम्ही देव आहात किंवा येशू आहात. आपल्या भावाने जी स्वार्थ सांगितली होती, मला मसीहा ख्रिस्त सापडलेला आहे, तो विश्वास त्यानं अंतःकरणामध्ये बाळगला होता. येशू हा ख्रिस्त आहे आणि त्याचा अनुभव त्याला आला होता. त्याची रिकामी जाळं येशू ख्रिस्तानं भरलेला आहे. माझ्या प्रियजनांनो, तुम्हापैकी अनेकांना येशू ख्रिस्ताचा अनुभव आलेला आहे. तुम्ही आजारी होता, येशूने तुम्हाला बरं केलं. तुम्ही पडला होता, येशूने तुम्हाला उठवलं. तुम्ही पापामध्ये, व्यसनामध्ये, व्यभिचारामध्ये नाश होणार होता, येशू ख्रिस्ताने तुम्हाला वाचवलंय. याचा विसर पडू देता कामा नाही. येशू ख्रिस्त आहे, प्रभू आहे, देव आहे हे म्हणणं काही क्राईम नाही आहे, गुन्हा नाही आहे. माझ्या प्रियानो, हे सत्य आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, रोमकराच्या पत्रात 10व्या अध्यायामध्ये आणि 17व्या वचनात, येशू ख्रिस्त प्रभू आहे हे मुखाने जो कबूल करतो आणि देवाने त्याला मरणातून उठवले असा अंतःकरणात विश्वास धरतो, त्याचं तारण होतं. कारण नीतिमत्वासाठी विश्वास धरणं अंतःकरणाने होतं, पण तारणाची कबुलीत करून देणं मुखाने होतं. तारण पावलेल्या बहीण भावानो, तुमच्या मुखामध्ये येशू हा ख्रिस्त आहे, तो प्रभू आहे, तो तारणारा आहे, तो देवाचा पुत्र आहे, ही कबुली आणि साक्षी आहे काय? का फक्त काम झालं, आरोग्य मिळालं, अनुभव आला, त्याच दिवसासाठी फक्त तुम्ही कबूल करता? शेवटपर्यंत कबूल करा. पेत्राला येशू म्हणतो की तुला हे पित्यानं प्रगट केलं आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेन. प्रभू येशू ख्रिस्तानं पेत्राच्या द्वारे कार्य चालू केलं. प्रियानो, मंडळीची रचना. मंडळी काय आहे? त्याला इंग्लिशमध्ये आपण चर्च म्हणतो, परंतु चर्च म्हणजे मंडळी आहे. मंडळी ही वधू आहे. प्रियानो, एक कुटुंबी व्यवस्थेमध्ये वधूचं काम महत्वाचं असतं. पत्नी, माता, आई, प्रियानो, ज्या घराला लाभते ते घर सुस्थितीमध्ये असतं, सुव्यवस्थित असतं. आणि म्हणून चर्च हे परमेश्वरानं या भूतलावर मानवी व्यवस्थेसाठी दिलेली ही मंडळी आहे. येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो, तू पेत्र आहेस, या खडकावर मी आपली मंडळी रचेन आणि अधोलोकाच्या द्वारांचं त्याच पुढे काही चालणार नाही. आज ज्या मंडळी तुम्ही आहात, तुम्ही धन्य आहात. तुम्ही शब्दात पवित्रपणे पाळतात, धन्य आहात. तुम्ही मंडळीत जाऊन देवाचे वचन ऐकता, भक्ती करता, अर्पण देता, प्रबोधनात भाग घेता, तुम्ही धन्य आहात. कारण आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, तू माझा पुत्र आहेस, मी तुला वचना जन्म दिला आहे, तू माझी कन्या आहेस, तुम्ही माझा परिवार आहात. पेत्राच्या पत्रामध्ये पेत्र म्हणतो, तुम्ही तर माझा निवडलेला वंश, माझे स्वतःचे लोक, पवित्र राष्ट्र, देवाचे याजकगण, देवाच्या घरचे आहात. माझ्या प्रियजनांनो, याचा विसर पडू देऊ नका की येशू ख्रिस्तानं तुम्हाला आपले पुत्रने कन्या केलेलं आहे. तुम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या पुत्राच्या राज्यात, प्रकाशात येशू ख्रिस्तानं आणलेलं आहे. त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करा, त्याचे पुत्रने कन्या म्हणून वागणूक करा.
येशू प्रभू आहे ही साक्ष तुमच्या मुखात असू द्या. तो देवाचा ख्रिस्त आहे हे सत्य तुमच्या अंतःकरणात असू द्या. येशू म्हणतो पेत्राला, पेत्रा बारियोना धन्य तुझी, कारण मांस व रक्त याने नाही, माझ्या स्वर्गातल्या पित्यानं तुला प्रगट केलेला आहे. हे आत्मिकरित्या तो आत्म्याच्या प्रभावानं तो बोललेला आहे. माझ्या प्रियानो, येशू म्हणतो मी तू पेत्र आहेस, खडकावर मी मंडळ रचेन आणि मंडळीच्या समोर अधोलोकाच्या द्वारांचंही काही चालणार नाही. प्रियानो, या भूतलावर पृथ्वी जशी एक आहे, स्वर्ग पण एकच आहे आणि नरक पण एकच आहे. ह्या राष्ट्रासाठी स्वर्ग वेगळा, नरक वेगळा असं नाहीये. राष्ट्र किती असोत, जाती धर्म वंश किती आहो, एकच स्वर्ग आहे, एकच पृथ्वी आणि एकच नरक आहे, हे विसरू नका. एकदाच मरणे आहे, त्यानंतर न्याय निवाडा करून ठेवलेला आहे आणि होणार आहे. पण आताच वेळ आहे की येशू, बायबल मधील येशू प्रभू आहे हे जो कबूल करतो, त्याच वाजून जगावर जय मिळवणारा कोण आहे? प्रेज द लॉर्ड. येशू प्रभू आहे हे जो कोणी कबूल करतो, त्याच वाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? योहानाच्या पत्रामध्ये ते वचन आहे. आज प्रियाने येशूला आनंद झाला, पेत्राने कबूल आत्म्याच्या प्रेरणेने दिली आणि मग प्रभू म्हणतो मी मंडळी रचेन. मंडळीत तुम्ही असणं फार महत्वाचं आहे. मंडळीच्या समोर अधोलोकाचं नरकाचं काही चालत नाही. आणि मग प्रभूने त्याला एक अधिकार दिला, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि जे काही तू बंद करशील पृथ्वीवर ते स्वर्गात बंद केलं जाईल, जे काही तू पृथ्वीवर मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. प्रियाने येशू ख्रिस्ताने या भूतलावर आम्हाला अधिकार दिलेला आहे. लोक 10:19 मध्ये तो म्हणतो, पहा मी तुम्हाला साप आणि विंचूयास तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे, शत्रू सैतानावरच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. मार्क 16 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्ह असत जातील, ते नव्या नव्या भाषा बोलतील, दुखणे तर हात ठेवतील, दुखणेकरी बरे होतील. माझ्या प्रियाने येशू ख्रिस्तानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे. या पेत्रानं येशूला मधल्या काळात नाकारलं, पण पुन्हा येशू त्याला प्रश्न विचारला, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? 3 वेळा त्यानं नाकारला, 3 वेळा तो म्हणाला मी तुझ्यावर प्रीती करतो. आज हे वचन ऐकणाऱ्यांना प्रभू येशू पुन्हा विचारत आहे, तुम्ही मला कोण म्हणता? तुमच्या मुखाची कबुली पेत्रासारखी असू द्या, येशू तू प्रभू आहेस, येशू तू ख्रिस्त आहेस, तू देवाचा, जिवंत देवाचा पुत्र आहेस. देव तुम्हाला मंडळीमध्ये रचेल, देव तुम्हाला अधिकार देतो. आणि येशू ख्रिस्तानं जो पेत्राला अधिकार दिला तो त्यानं नंतर वापरलेला आहे. मंडळीवर जेव्हा पवित्र आत्मा उतरून आला, सामर्थ्य प्राप्त झालं मंडळीला, त्यानंतर पेत्रानं भाषण केलं, लोकांना चुरचूर लागली, ते पेत्राला विचारू लागतात आम्ही काय करावं? प्रेषित 2:38 मध्ये पहिली किल्ली पेत्राने तिथं वापरली. पेत्र त्यांना म्हणतो तुम्ही पश्चाताप करा आणि प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. पेत्रानं ही पहिली किल्ली वापरली यासाठी की यहुदी लोकांचं तारण होऊन ते स्वर्गाच्या राज्यात जावं. दुसरी किल्ली कर्नेलेच्या वेळेला पेत्रानं वापरली, त्याला दृष्टांत झाला, पेत्रालाही दृष्टांत झाला आणि कर्नेल्याला दृष्टांत झाला. तेव्हा कर्नेलेच्या घरात जमलेल्या लोकसमुदायाला कर्नेल्यानं त्या सर्व प्रकारचे जेंटाईल, सर्वसामान्य लोक जमले, त्यांना पेत्रानं हे सत्य सांगितले की देव पक्षपाती नाही. सर्व राष्ट्रांपैकी जे त्याचं भय धरतात, जे त्याच्या आज्ञा पाळतात, त्यावर तो परमेश्वर दया करतो. माझ्या प्रियानो, आज देवाचा संदेश तुम्हाकडे आलेला आहे. तुम्ही येशू ख्रिस्ताला काय म्हणून ओळखलेला आहे? होय तो आरोग्यदाता आहे, होय तो पाप क्षमा करणारा देव आहे, होय त्यानं तुम्हाला अन्नधान्याची रेलचेल केली, पत्नी दिली, लेकरं दिली, शांती, आरोग्य. परंतु येशू ख्रिस्त हा धर्माचा आणि जातीचा देव नाही. येशू ख्रिस्त ख्रिस्त आहे, येशू ख्रिस्त आहे, तो प्रभू आहे, तो तारणारा आहे, तो जिवंत देवाचा पुत्र आहे. हे सत्य तुम्ही ओळखलेला आहात काय? आज जग त्याला काय म्हणून ओळखतं? आज हे जग तुम्हाकडे पाहत आहे. तुमचं स्वभाव, तुमचं शांतीचं जीवन, तुमचं प्रीतीचं जीवन, तुमचं ख्रिस्ती जीवन हे धार्मिकतेनं, प्रीतीनं भरलेलं पाहिजे. पेत्रानं ते कबूल केलं आणि येशूने त्याला अधिकार दिला. तू पेत्र आहेस, मी या खडकावर मंडळी रचीन, अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही आणि मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. कारण आज तो प्रभू येशू ख्रिस्त हा संदेश ऐकणाऱ्यांना म्हणत आहे, तुम्ही माझे पुत्र आहात, तुम्ही माझ्या कन्या आहात, तुम्ही माझा कळप आहात, तुम्ही माझे स्वतःचे लोक आहात, तुम्ही माझे घरचे आहात. प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला मंडळीमध्ये ठेवलेला आहे. हा आशीर्वादाचा वाटा आहे.
येशू ख्रिस्तानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे प्रार्थना करण्याचा, सुवार्थ सांगण्याचा, गरिबांसाठी, अनाथ पोरक्या विधवांची काळजी घेण्याचा, आपल्या देशावर प्रेम करण्याचा, आपल्या देशातील लोकांची काळजी घेण्याचा, सामाजिक आध्यात्मिक काम करण्याचा अधिकार आणि जबाबदाऱ्या येशूने तुम्हाला दिलेल्या आहेत. आपण धर्म प्रचारासाठी नाही, आपण धार्मिकतेच्या प्रचारासाठी आहोत. येशू ख्रिस्तानं केलेले जी धार्मिक कार्य आहेत ते सांगण्यासाठी येशू ख्रिस्तानं तुम्हाला निवडलेलं आहे. आणि म्हणून आजचा हा संदेश तुम्हासाठी होता. येशू ख्रिस्तानं जो प्रश्न शिष्यांना विचारला की जग मला काय म्हणतं, जगाने म्हटलं, ते म्हणाले शिष्य, जग बाप्तिस्मा करणारे योहान, यिर्मया किंवा एलिया किंवा संदेशातील कोणी एक. प्रिय, आजही जग येशू ख्रिस्ताला परराष्ट्रीयांचा देव, गरिबांचा देव किंवा धर्माचा देव, ख्रिस्ती धर्माचा देव असं म्हटलं जातं. परंतु प्रियानो, हे सत्य नाहीये. सत्य काय आहे? येशू ख्रिस्त हा मानवजातीचा देव आहे. येशू ख्रिस्त जो कोणी त्याचा ऐकतो आणि त्याच्या नामाचा धावा करतो त्याला तो पावणारा आणि त्याचं सहाय्य करणारा देव आहे. तो पाप्यास क्षमा करणारा देव आहे. तो रोग्यास बरं करणारा देव आहे. आणि हे शिष्याने ओळखलं. आज ते तुम्ही ओळखलेलं आहे. आणि आज येशू ख्रिस्त तुम्हाकडून हीच आशा धरत आहे की तुम्ही मला काय म्हणता. पेत्रानं ज्या प्रकारे कबूल केलं, येशू तू ख्रिस्त आहेस, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. प्रियजनानो, तुमच्या मुखाची कबुली हीच असू द्या, येशू तू ख्रिस्त आहेस आणि तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. देवबाप करो हा संदेश तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, आकाश पृथ्वी आणि आमच्या निर्माण करत्या बापा, येशूच्या प्रिय नामात मी तुझा आभार मानितो. परमेश्वरा, आज तुझी सत्य पवित्र वचन या प्रियजनाने ऐकलेली आहेत. होय माझ्या येशू, ज्याने ऐकलेलं आहे त्याने अनुभवलेलं आहे की येशू तू यांना व्याधीमुक्त केलेला देव आहेस. तू त्यांना पापांची क्षमा केलेला देव आहेस. तू अनेकांना प्रभू मरणातून वाचवलेला देव आहेस. आणि म्हणून बापा येशू, मी प्रार्थना करतो यांच्या मुखामध्ये शेवटपर्यंत ही कबुली असू दे की येशू तू प्रभू आहेस, तू ख्रिस्त आहेस आणि तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. प्रभू येशू त्यांच्यावर दया कर. या सर्वांना तू आशीर्वादित कर. हा भारत देश आशीर्वादित असू दे, हे राष्ट्र राज्य आशीर्वादित असू देत. आणि बापा येशू, ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझ्या नामाबद्दल, तुझ्याबद्दल जे संभ्रमावस्था आहे, प्रभू येशू ती संभ्रमावस्था काढून टाक. आणि बापा येशू, मी प्रार्थना करतो जे गरीब आहेत, अनाथ पोरक्या विधवा, त्यांना तू सहाय्य कर. जे आजारी आहेत, ज्या आजारामध्ये भीतीमध्ये आहेत, मरणाचं भय येशूच्या नावात निघून जाऊ दे. सर्व प्रकारचे सैतानाचे डावपेच येशूच्या नावात मी रद्द करतो. प्रत्येक मुख कबूल करू दे की येशू प्रभू आहे. प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जाऊ दे. येशूच्या नावात ही प्रार्थना करीतो. आमेन, आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.